न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेल्या मुदतीच्या आधी धाराशिव येथे भव्य मराठा आरक्षण जनजागृती तथा शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। या परंडा तालुक्यातून रॅलीला 30,000 पेक्षा जास्त मराठा समाज बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली असून या रॅलीमध्ये परंडा तालुक्यातील सकल मराठा समाजातील महिला, पुरुष, युवक, युवती सहभाग घेणार असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलं। बुधवार 10 जुलै रोजी होणाऱ्या या रॅलीचं नेतृत्व मनोज जरांगे स्वतः करणार आहेत। यासाठी परंडा येथील सुजय मंगल कार्यालय येथे शनिवारी सकल मराठा समाजाकडून व्यापक बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीमध्ये तालुकानिहाय नियोजनाचा आढावा घेण्यात आला। शांतता रॅलीसाठी संपूर्ण ताकदीने मराठ्यांनी धाराशिवला जाण्यासाठी नियोजन, बाईक रॅली पूर्वतयारीसाठी नियोजन करण्यात आले। या रॅलीसाठी गावागावात जाऊन निमंत्रण दिले जाणार आहे। यावेळी प्रत्येकाला आपापली जबाबदारी देण्यात आली। रॅलीला आलेल्या समाज बांधवांसाठी पाणी, अल्पोपहार, औषधांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे। रॅलीला सकाळी 10 वाजता सुरुवात होऊन दुपारी 3 वाजता रॅलीचा समारोप होणार आहे। तुळजापूर रोडवरील राजमाता अहिल्यादेवी होळकर येथून होणार असून अण्णाभाऊ साठे चौक, श्री धारासूर मर्दानी देवी दर्शन, खाजा शामुद्दीन गदारगाह येथे चादर चढवणे, संत गाडगेबाबा चौक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर रॅलीचा समारोप होईल। रॅलीनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभाही होणार असून उपस्थित समाज बांधवांना ते संबोधित करणार आहेत। या सभेमध्ये जरांगे पाटील काय बोलणार याकडे आता धाराशिव जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे। संपादक आशुतोष बनसोडे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।